अनेक गोष्टी उघडकीस व्हायला लागल्या आणि निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो बाजीराव पानमन यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. लोकांचा 100% विश्वास आज उडालाय आणि लोकांनी का विश्वास ठेवावा तुमच्यावरती? एका शिक्षक माणसानं सामान्य लोकांना फसवावं. अरे राजकारण्यांवरती तर लोकांचा विश्वास नव्हताच, पण बाजीराव पानमन सारखे असतील आज यांनी या पारनेर तालुक्यातल्या प्रत्येक माणसाला फसवलं. परंतु जर पतसंस्थेमध्ये काही भ्रष्टाचार झाला नसता तर बाजीराव पानमन यांना आतमध्ये जावं लागलं नसतं. म्हणजे आता जर पतसंस्थेमध्ये काही भ्रष्टाचार झाला नसता तर बाजीराव पानमन यांना आतमध्ये जावं लागलं नसतं. म्हणजे आता आगीतून फुपाट्यात लोकांनी जायचं का? हा एक सगळ्यात महत्वाचा मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे. आंधळे होऊन दूध पिऊ नका, आंधळे होऊन चहा पिऊ नका. कारण गरम चहा डोळे झाकून पिले किंवा हवा न फुकता पिले तर तुमचं तोंड पोळणार आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय या व्हिडिओच्या माध्यमातून, लक्षात घ्या. स्पष्ट आणि प्रकट म्हणणं आहे की या पतसंस्थेवरती जो काही घोटाळा झालाय किंवा या पतसंस्थेची सुरुवात कशी होती, कुठं कुठं कशा पद्धतीचं कर्ज वाटप झालं, काय काय गोष्टी झाल्या, या ठिकाणी या पतसंस्थेवरती निश्चितपणे चौकशीची लागावी. ही चौकशी CID कडे वर्ग करावी या निमित्ताने मी सांगतो तुम्हाला.